पावस प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 12 चा हा थरार आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील चालू होणारा पहिला सामना आहे. उरीस 11 वर्सेस पीजी स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान पहिली लढत होते. नाणेफेक झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तिथे उरीस 11 संघाने, तर पीजी स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय. पीजी स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी इथे दाखल होते. ज्ञानेश हळदणकर एका बाजूला असतील तर दुसऱ्या बाजूला दीपेश नांदगावकर. एका बाजूला ज्ञानेश हळदणकर, मॅन फ्रॉम गावखडी चा एक अनुभवी असा फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून गेली 12 वर्ष पीपीएल मध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी वारंवार पाहायला मिळते. नक्कीच याही सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या बाजूला असणारे तिथे दीपेश नांदगावकर, मॅन फ्रॉम आडिवरे, आहे देखील एक आक्रमक फलंदाज आहे. उरेस 11 वर्सेस पीजी स्पोर्ट्स या संघांच्या दरम्यान सामन्याला इथे सुरुवात होते. सलामीला दाखल झालेत ज्ञानेश आणि दीपेश. पाहूया कशा पद्धतीने आता खेळ केली जाईल. दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून पंचाचा सामना सुरू होण्याची ती खूण पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन असतात गोलंदाज ट्रॅक वरती मुझमिल लांबाडे. हा देखील या गावकडीतील एक नामांकित खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट खेळलं जातं. त्यामुळे नक्कीच त्याच्या माध्यमातून देखील इथे चांगली गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न इथे केला जाईल. स्ट्राईक एंडला ज्ञानेश. पावस प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 12 चा हा थरार आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी पहिलाच बॉल इथे यावरती आक्रमण केलंय. चांगला फटका ऑन साइडच्या दिशेला खेळाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय. धमाकेदार चौकार. बॉलवर तिथे मुझमिलचं स्वागत केलं ज्ञानेशने चौकार मारून. त्यानंतर दुसरा बॉल इथे ज्ञानेशसाठी असणार आहे. यावरती देखील आक्रमण केलंय. कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. इथे चेंडू चाललाय दणदण दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा तिसरा धमाकेदार चौकार. चांगली फलंदाजी ते ज्ञानेशच्या माध्यमातून इथे केली जाते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये जरूर त्याचा फायदा घेतला जातो ज्ञानेशच्या माध्यमातून. मुझमिल थोडासा अपयशी जरूर ठरतो. त्याच्या माध्यमातून
थोडीशी खराब गोलंदाजी ती केली जाते, त्यावरती चांगलं आक्रमण इथे पाहायला मिळतंय ज्ञानेशच्या माध्यमातून. आता मात्र चौथा बॉल यावरती काय केलं जाईल ते अचूक टप्पा पकडावा लागणार आहे. पुन्हा एकदा आक्रमण केलंय, ऑनसाइडच्या दिशेने फटका जरूर खेळलाय, मात्र चेंडू होतोय फरार. 1 बॉल चौकार. लाजबाब फलंदाजी ते ज्ञानेशच्या माध्यमातून ती केली जाते. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतंय. नक्कीच पॉवर प्लेचा षटकाचा इथे फायदा घेतला जातोय. मुजम्मिलला मात्र आता इथे कुठेतरी कमबॅक करावं लागेल. इथे अचूक टप्पा आणि लाईन आणि लेनवरती पुढील चेंडू हाताळावा लागेल. ज्ञानेश मात्र एक अनुभवी असा गावखडीमधील एक फलंदाज देखील नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. बॅक टू बॅक 4 चौकार इथे लगावले गेले. तर पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये किरण पालकरने बॅक टू बॅक 5 चौकार लगावले होते. पहिलाच बॉल यावरती पुन्हा एकदा चांगला फटका खेळला ऑनसाइडच्या दिशेला, मिडॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्याचा जरूर फायदा घेतला गेलाय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्येत भरणा, धावसंख्या पोहोचेल ती धावपल करती 18 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात इथे पीजी स्पोर्ट संघाकडून केली गेली आहे. नाणेफेक जिंकण्याचा प्रथम क्षेत्ररक्षण जरूर इथे स्वीकारलंय उरीस 11 संघाने. पहिल्या षटकामध्ये इथे आतापर्यंत धावा कुठल्या आहेत त्या 18. आता मात्र प्रथमच पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असणार आहे ज्ञानेश. मुजामीचा अखेरचा बॉल यावरती चांगला फटका खेळलाय, मात्र फटका जरूर फसलाय. इथे झेल घेतला जाईल. इथे ज्ञानेश हळदणकर जी काही इथे संपुष्टात आहे. पहिला धक्का, पहिला हादरा पीजी स्पोर्ट संघाला. ज्ञानेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता मैदानामध्ये दाखल झालाय. जरूर पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी इथे केली जात होती ज्ञानेशच्या माध्यमातून. मात्र एक आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती एक चांगला फटका सजवला त्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मात्र तिथे मिड ऑफच्या क्षेत्राच्या माध्यमातून एक चांगला झेल घेतला गेला आणि पहिला धक्का आणि पहिला हादरा बसला तो पीजी स्पोर्ट संघाला. आता मात्र दुसरं षटक कोणाच्या हस्ते ते हाताळलं जाईल. दुसरं षटक बहुतेक इथे प्रणय मोरकर हाताळताना दिसतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. तदनंतर मात्र दुसरं षटक हाताळताना प्रणय मोरकर नावाजलेला असा हा प्रणय मोरकर पावसचा गोलंदाज आणि फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे त्याच्या माध्यमातून देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. प्रणय गोलंदाज ट्रॅक वरती दुसरा षटक घेऊन पहिलाच बॉल इथे असणार आहे दीपेश साठी. चांगला चेंडू, चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावर इथे खेळलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा दणदण सीमारेषेच्या बाहेर येतोय. धमाकेदार चौकार.
पहिल्याच बॉलवरती इथे प्रणयचं देखील स्वागत केलं दीपेशने चौकार मारून. त्यानंतर दुसरा बॉल, यावरती चांगला फटका, पायावरती होता बॉल, मात्र इथे धावबाची जरूर संधी आहे. मात्र दोन्ही फलंदाज इथे सुरक्षित असणार आहेत. एक धाव इथे जोडली जाणार आहे. एका धावेने धावसंख्या होईल तिथे धावफल करतील 23 धावा. चांगली फलंदाजी सर्व फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. पीजी स्पोर्टचा पहिला फलंदाज आला होता सलामीला ज्ञानेश, त्याने देखील बॅक टू बॅक 4 चौकार लगावलं. ते तदनंतर मात्र दीपेशच्या माध्यमातून देखील एक पहिल्याच बॉलवरती ते चौकार पाहायला. आता मात्र प्रथम स्ट्राईकला असणार आहे तिथे नितेश. चांगला फटका, सफल होऊन खेळला इथे. हा देखील चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय दमदार शानदार चौकार. आखूड टप्प्यात त्यावरती चांगलं आक्रमण येते. नितेशने देखील केलं, तो देखील चेंडू गेला फाईन लेगच्या डोक्यावर. सीमारच्या हातामध्ये चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. इथे देखील चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोण नाहीये, मात्र इथे आलाय क्षेत्ररक्षक. इथे एक धाव तर जरूर पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते धावफल करते 29 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते ती पीजी स्पोर्ट्स संघाकडून. प्रणय आपल्या षटकातील पुढचा बॉल नितेशसाठी, यावरती आक्रमण केलं, चांगला फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावर इथे खेळला. एक धाव तर जरूर कंप्लीट केली जाईल. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगला क्षेत्ररक्षक इथे लॉंग ऑफच्या दिशेला केलं जाते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र एक धाव इथे रोखता येत नाहीये. एका धावेने धावसंख्येत भरणा होईल. धावसंख्या होईल ती धावफल करती 30 धावा. दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असणार आहे. प्रणय मुरकर घेऊन आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर मुजम्मिल लांबाडीने 18 धावा खर्च केला. मात्र अखेरच्या चेंडूवरती तिथे ज्ञानेश हळदणकरला त्यांनी बाद केलं होतं. आता मात्र दुसरं षटक हाताळताना प्रणय. आता मात्र स्ट्राईक एंडला दीपेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आखूड टप्प्याचा बॉल, यावरती पुन्हा इथे चांगला फटका खेळलाय. मिडॉनच्या दिशेने चेंडू आलाय. चेंडू चाललाय दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. ती धावसंख्या झाली ती पीजी स्पोर्ट्स संघाची. एक गडी बाद 34 धावा. चांगली सुरुवात इथे केली आहे पीजी स्पोर्ट्स संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारलं गेलं. इथे उरीस 11 संघाकडून प्रथम फलंदाजीला पाचारण केलं इथे पीजी स्पोर्ट्स संघाला. आणि ती चांगली धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत इथे पीजी स्पोर्ट्स संघाच्या. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा खर्च केल्या. तर मुजम्मिलने मात्र तदनंतर दुसरं षटक हाताळलं. प्रणय मुरकरने त्या षटकामध्ये देखील 16 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणावरती विश्वास दाखवला इथे पीजी स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळण्यासाठी विश्वास दाखवला जातो हादी होडेकर. देखील एक पंचोपचा गुणवान गोलंदाज आहे. पाहिलं गेलं तर मावळंगीमध्ये देखील त्याला पाहिलं होतं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे नक्कीच या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्याच्या माध्यमातून चांगल्या गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न केला. हादी पहिलाच बॉल इथे नितेशसाठी. नितेशला इथे रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, मात्र बॅट बॉलचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू जिथे सांगता होते. चांगला चेंडू इथे हाताळला गेला नितेश कडून. हादी याच्याकडून नितेशला इथे रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, मात्र बॅट बॉलचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. आता मात्र हादी कशा पद्धतीने दुसरा चेंडू हाताळेल नितेशसाठी. 2 षटकांत धावा झाल्या त्या 34. दुसरा बॉल आधीचा इथे
पुन्हा चांगला चेंडू होता, हलकेच घेऊन काढलाय थर्ड मॅनच्या दिशेला. इथे एक धाव तर जरूर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे जरूर प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सुरक्षितरित्या पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न दिसतोय. इथे धावबाची जरूर संधी आहे आणि इथे धावबाद स्वरूपात बाद होत आहे. तिथे दीपेशला इथे माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का, दुसरा हादरा बसतोय तिथे पीजी स्पोर्ट्स संघाला. मध्ये दाखल होतात सुनील इन ॲट नंबर 4 वरती पीजी स्पोर्ट्स संघाकडून दाखल झाले. तर इथे धावबाद स्वरूपात बाद झाले ते दीपेश हादी. तिसरा बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, टप्पा पडला तर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला होता. चांगली नक्कीच गोलंदाजी त्या हादीच्या माध्यमातून केली जाते. एक नवीन गोलंदाज आहे, नक्कीच मी त्याला पाहिलंय बऱ्याच ठिकाणी. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. त्याचा नक्कीच कुठेतरी ते फायदा घेतला जातोय हादीच्या माध्यमातून. नितेश गोलंदाज ट्रॅकवरती असणार आहेत. आधीचा पुढचा बॉल, यावरती रिव्हर्सचा फटका जरूर खेळला. इथे बॅट बॉलचा नीटचा संपर्क नाही आहे, मात्र एक धाव तर जरूर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते. या दोन धावेने धावसंख्येत भरणा, धावसंख्या होईल ती धावपल करते 38 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. नक्कीच दोन षटकामध्ये चांगली फलंदाजी ते पाहायला मिळाली होती पीजी स्पोर्ट्स संघ. मात्र तिसरं षटक आतापर्यंत चांगल्या पद्धतीने ते हाताळलं जातंय. आधीच्या माध्यमातून अचूक टप्पा आणि लाईन आणि लेंथ पकडले. त्यांनी फलंदाजांना आक्रमक फटक्यापासून वंचित ठेवलं या षटकामध्ये. आधीचा मात्र आता चौथा बॉल असणार आहे, पाचवा बॉल असणार आहे. यावरती चांगलं आक्रमण केलंय, पॉईंटच्या दिशेने फटका खेळला. इथे मात्र चांगली फेक देखील झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं गेलं होतं, मात्र एक धाव इथे रोखता आले नाहीये. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होईल ती धावपल करती 39 धावा. नक्कीच आतापर्यंत हादीने फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र अखेरचा चेंडू असेल आधीचा या षटकातील. स्ट्राईक एंडला असणार आहेत सुनील. सुनील कशा पद्धतीने फलंदाजी करतील. थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 39 धावा. तसेच या ठिकाणी ऑल फ्रेंड संघाचे संघ मालक अमित लिंगायत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी पॉवर्स प्रीमियर लीग तर्फे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच यापुढे होणारा सामना ऑल फ्रेंड्स विरुद्ध फुरकान फायटर. मी दोन्ही संघाचे कर्णधारांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्लेइंग 11 आपली लिस्ट जाहीर करायची आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती असणार आहेत निखिल सकपाल.
स्ट्राईक एंडला असणार आहे तिथे नितेश भाऊया. नितेशला इथे चांगली फलंदाजी आता करावी लागेल. कारण पाहिलं गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या झाली होती. 34 धावा केले तर मात्र तिसरं षटक चांगल्या पद्धतीने इथे हादीने हाताळलं. फक्त त्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. थोडासा कमबॅक जरूर केला इथे उरीस 11 संघाने. आता मात्र चौथं षटक कशा पद्धतीने इथे हाताळलं जाईल निखिलच्या माध्यमातून हे देखील पाहिलं जाणार आहे. स्ट्राईक एंडला नितेश असणार आहे. नितेशला देखील आता मात्र आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 चेंडूवरती इथे जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागणार आहेत. पहिलाच बॉल इथे निखिलचा त्यावरती आक्रमण केलंय. बॅट बॉलचा नीटचा संपर्क नाहीये. मात्र चेंडू चाललाय दन करत सीमारेषेच्या बाहेर येतोय. दमदार शानदार चौकार. चांगला चेंडू होता. बॅटची कड लागला इथे. इथे स्लिपला चेंडू गेला होता. मात्र एक धाव इथे पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्येत भरणा होईल. धावसंख्या होईल इथे 44 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. निखिल गोलंदाज ट्रॅक वरती असताना आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहेत सुनीलला देखील इथे चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिलाचा बॉल वरती थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. थोडस व्हेरिएशन केलं होतं इथे. निखिल याने चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला. त्यामुळे बॅट आणि बॉलचा काही इथे संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या इथे स्थिर आहे ती धावफलकाची 44 धावा. जरूर पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा झाल्या तर मात्र तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी ते हादी आणि निखिलच्या माध्यमातून केली जाते. निखिल पाहूया आपल्या षटकातील चौथा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. स्ट्राईक एंडला असणार तिथे सुनील यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मात्र फटका फसला इथे. इथे झेल होईल का? मात्र झेल होत नाहीये. एक धाव इथे पूर्ण दुसऱ्या धावेचा एक देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्येत भरणा. धावसंख्या होती धावफलकावरती 46 धावा. निखिल आपल्या षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला सुनील असणार आहेत. 5वा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. पुन्हा त्या गतीमध्ये थोडस परिवर्तन. थोडस आउट स्विंग पेचा चेंडू टाकला होता. मात्र हा चेंडू देखील चाललाय सीमा पार. येतोय दमदार शानदार षटकार. फटका सुनीलच्या माध्यमातून ते पाहायला मिळाला. अखेरचा बॉल पुन्हा चांगला फटका खेळलाय. चांगला फटका खेळला ऑन साइडच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मात्र तदनंतर चेंडू चाललाय दन करत सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. करती 2 गडी बाद 56 धावा.
4 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 56 धावा पीजी स्पोर्ट संघाची. 5 षटक घेऊन पुन्हा एकदा इथे आमंत्रित केलं गेलंय. आधी याला नक्कीच तिसरं षटक त्याच्या माध्यमातून चांगलं हाताळलं होतं. फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, त्यामुळे नक्कीच याही षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ते धावा रोखाव्या लागतील. मात्र नितेश आणि सुनील चांगल्या प्रकारची फलंदाजी ते करतात. लाजवाब फलंदाजी त्यांच्या देखील माध्यमातून केलं. पहिलाच बॉल इथे आधीच असणार आहे, यावरती आक्रमण केलंय. मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेला खेळला. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत कणकणीत चौकार. आधी आपल्या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक खेळला. नितेश चांगली लाजवाब फलंदाजी करतोय. इथे चांगला फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण. एक रन शॉर्ट आहे ते, त्यामुळे फक्त एकच धाव इथे जोडली जाणार आहे. ती पीजी स्पोर्टच्या खात्यामध्ये एका धावेने धावसंख्या होईल ती धावफलकावरती 61 धावा. आधीला इथे मात्र आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी. ज्या पद्धतीने त्याने तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. थोडस गतीमध्ये व्हेरिएशन केलं होतं. इथे चांगला फटका खेळलाय. लॉंगॉनच्या चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपला प्रणय मूर्ख, त्याच्या माध्यमातून ते चेंडू फील्ड केला गेलाय. मात्र एक धाव इथे रोखता येत नाही. एका धावेने धावसंख्येत भर नव्हते. धावसंख्या होईल ती धावफलकावरती 62 धावा. आधी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला सुनील असणाऱ्या सुनीलला देखील ते आक्रमक फलंदाजी आता करावी लागेल. अखेरचे फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे इथे अजूनही जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील त्या इथे पीजी स्पोर्ट संघाला. आधी आता कशा पद्धतीने चौथा चेंडू हाताळेल. चांगला चेंडू, तितका चांगला फटका खेळला होता. स्ट्रेट ड्राईव्ह इथे चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या कंप्लीट केली जाते. या 2 धावेने धावसंख्या होईल 64 धावा. चांगली गोलंदाजी जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता नितेशने, मात्र तदनंतर मात्र शांत केलंय दोन्ही फलंदाजांनी. त्यांनी आक्रमक फटक्यापासून वंचित ठेवलंय. आधी आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सुनील साठी. आता मध्ये चांगला चेंडू तर पायावरती होता. इथे अपील केलं जात आहे, मात्र पंचांनी अपील फेटाळलंय. मात्र तिथनंतर एक लेग बाय स्वरूपात एक धाव कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या होती धावफलकावरती 65 धावा. आधी नक्कीच आपल्या नावाला जशी ज्या पद्धतीची गोलंदाजी वारंवार इथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये मी जशी पाहिली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे केली जाते. नक्कीच एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. पॉवर स्ट्रीमिंग सारखी एक मोठी स्पर्धा आहे या रत्नागिरी तालुक्यातील, आणि त्या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणे हे देखील एक कौशल्य आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे हादीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. आता मात्र अखेरचा बॉल असेल. अखेरचा बॉल आधीचा स्ट्राईक खेळला सुनील असणार आहे. पाहूया काय होईल. फुल टॉस होता, यावरती आक्रमण केलं. ऑनसाइडचे फटका खेळलाय, मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू चाललाय दणदण करत सीमा शेजूल, मात्र तदनंतर मात्र चांगला बॅकअप इथे केलाय क्षेत्ररक्षक प्रणय यांनी. इथे 2 धावा 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 3 धावेने धावसंख्येत भरणा होईल. धावसंख्या होईल ती धावफलकावरती 68 धावा. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली तिथे पीजी स्पोर्ट संघाची 2 गडी बाद 68 धावा.
अखेरचा षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवर त्याचा निखिल सकपाल, स्ट्राईक एंडला असणारा सुनील, तर नॉन स्ट्राईकला नितेशच्या माध्यमातून देखील चांगली फलंदाजी ते केली जाते, लाजवाब फलंदाजी केली जाते. धावसंख्या आतापर्यंत झाले 68. आता मात्र अखेरचं हाणामारीचं षटक आहे आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल सुनील साठी असणार आहे निखिलाचा, यावरती आक्रमण करायचं होतं मात्र बॅट बॉलचा काही संपर्क नाहीये इथे. एक धाव मात्र इथे जरूर 22 रूपात कंप्लीट केली जाते. बॅट कट आहे, एक धाव मात्र ते पूर्ण केली जाते. एका धावीने धावसंख्या 69 होती पोहोचली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला गेला इथे नितेशला मात्र आता आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. येणाऱ्या 5 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा इथे जोडाव्या लागतील. एक सन्मानजनक स्कोर इथे उभा करावा लागेल. निखिलचा दुसरा बॉल इथे नितेश साठी असेल, यावरती फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमण केलंय मात्र बॅट बॉलचा नीटचा संपर्क नाही. इथे मात्र झेल काही होत नाहीये. एक धाव तर कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सुरक्षितरित्या कंप्लीट होते. या 2 धावेने धावसंख्या होईल 71 धावा आतापर्यंत जोडल्या जाते. इथे फुल टॉस बॉल नक्कीच इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट बॉलचा नीटचा संपर्क नव्हता. जरूर इथे झेलची संधी होती मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ते कोणते प्रयत्न इथे पाहायला मिळाले. 2 धावा मात्र इथे जोडल्या गेल्यात, 71 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिलला देखील इथे लाईन लेंथ होती, आता मात्र तिसरा चेंडू हाताळावा लागेल. यावरती आक्रमण केलंय, इथे फटका फसला, इथे झेल होईल का? आणि ते झेल घेतला जातोय. ते फलंदाज नितेशला माघारी परतावे. तिसरा धक्का, तिसरा हादरा बसला तिथे पीजी स्पोर्ट्स संघाला. नवीन फलंदाज दाखल झाले तिथे युनिट नंबर 5 होती राज तोडणकर. स्ट्राईक एंडला असणारा निखिल, कशा पद्धतीने त्यांना चेंडू आता आहे, चांगला चेंडू होता, बॅट बॉलचा नीटचा संपर्क नाही झालाय. मात्र एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एखाद्या धावसंख्या होती धावपलवरती 72 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी इथे केली जाते अखेरच्या षटकामध्ये निखिलच्या माध्यमातून. 5वं षटक देखील हादीने चांगला हाताळलं. एक चौकार जरूर त्याच्या विरोधात लगावला गेला होता, मात्र तदनंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. मात्र अखेरच्या चेंडूवरती एक मिस फील्ड झाली होती, जिथे एक धाव होती ती 3 धावा खर्च कराव्या लागल्या होत्या. तदनंतर मात्र निखिल चांगली गोलंदाजी करताना पुढचा बॉल चांगला फटका खेळलाय, लॉंग ऑफच्या डोक्यात चेंडू येतो, 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला, लॉंग ऑफच्या डोक्यात चेंडू गेला, 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांकरता. तदनंतर अजूनही अखेरचा चेंडू शिल्लक असणार या इनिंग मधील. स्ट्राईक एंडला असणार सुनीलला या चेंडूवरती एक आक्रमक फटका घ्यावा लागेल. निखिलचा अखेरचा बॉल आखूड टप्प्याचा होता, त्यावरती आक्रमण केलंय, तिथे चेंडू येतोय, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय दमदार शानदार षटकार. झालाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर ते धावसंख्या जोडली गेली तिथे पीजी स्पोर्ट्स संघाकडून 82 धावा. 83 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय तिथे उरीस इलेव्हन संघासमोर. पाहूया या 83 धावांचा पाठलाग उरीस इलेव्हन संघ कशा पद्धतीने करेल, की या 83 धावा ते रोखल्या जातील पीजी स्पोर्ट्स संघाकडून. तत्पूर्वी जाऊया सुमधुर संगीताच्या दिशेला.
26 पर्व क्रमांक 12चा हा थरार आहे. आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातून चालू असणारा हा पहिलाच सामना हुरेस 11 वर्सेस पीजी स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकल्यानंतर हुरेस 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारलं होतं आणि प्रथम फलंदाजीला पाचारण केलं होतं. पीजी स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजी करत असताना पीजी स्पोर्ट्स संघाने 82 धावा करून 83 धावांचं विजयी लक्ष्य ठेवलंय आणि या 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी हुरेस 11 संघाकडून सलामीची जोडी ते दाखल झाली आहे. प्रणय मुरकर आणि अल शाहिद ही जोडी दाखल झाली आहे. सलामीला हुरेस 11 संघाकडून 83 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण ते सजवून घेतलंय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. त्यामुळे नक्कीच इथे प्रणय मुरकर या षटकामध्ये धावा कुटण्याचा प्रयत्न करतील. प्रणय मुरकर हा देखील या रत्नागिरी तालुक्यात एक नामवंत असा फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून आक्रमक फलंदाजी जरूर केली जाते. मात्र हा महत्वपूर्ण सामना आहे. पीपीएल 2026 पर्व क्रमांक 12 मधील पहिलाच सामना. पहिलाच बॉल इथे हलकेच घेऊन काढलाय समीर यांनी. त्या चेंडूवरती ते प्रणयने कव्हरच्या दिशेला चेंडू घेऊन एक धाव पूर्ण केले. समीर सूर्याचा दुसरा बॉल इथे अलशाही साठी असेल. चांगला चेंडू खेळला इथे कव्हरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातोय. मात्र एक धाव इथे रोखता येत नाही. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावफलकाची धाव होतील त्या 2. समीरचा तिसरा बॉल इथे यावरती आक्रमण केलंय. इथे चेंडू काही क्षेत्ररक्षक चाललाय. इथे झेल होईल का आणि इथे झेल घेतला जातोय. पहिला धक्का पहिला हादरा बसतो तिथे पीजी स्पोर्ट्स संघ हुरेस 11 संघाला. प्रणय मुरकर बॅक टू द पॅव्हिलियन. आक्रमण केलं होतं प्रणयने. मात्र तिथे डीपला क्षेत्ररक्षक ऑन साइडच्या दिशेला त्याच्या माध्यमातून ते झेल घेतला गेला आणि पहिला धक्का आणि पहिला हादरा बसला तिथे हुरेस 11 संघाला. प्रणयला इथे बाद माघारी परतावं लागतंय. 2 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. 83 धावांचा इथे पाठलाग करताना नक्कीच संघ थोडा आता अडचणीमध्ये सापडेल. कारण एक महत्वाचा फलंदाज इथे बाद झालाय. चांगली लाजबाब गोलंदाजी केली जाते समीर सुर्वेच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज आहे रणपारचे आणि त्याच्या माध्यमातून वारंवार चांगली गोलंदाजी ते जरूर पाहायला मिळते. ते त्यांनी नक्कीच पहिल्याच षटकामध्ये त्यांनी यश प्राप्त केलंय. 2 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. मात्र तदनंतर मैदानामध्ये दाखल होत आहे तिथे इनॅट नंबर 3 वरती हादीच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. मात्र त्याला फलंदाजी धुरा इथे सांभाळायची आहे. नक्कीच पहिला षटकामध्ये ते एक महत्वाचा फलंदाज बाद झाला. त्यामुळे नक्कीच त्याला इथे जबाबदारी घ्यावी लागेल आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याला देखील इथे करावी लागेल. समीर सुर्वे आपल्या षटकातील चौथा चेंडू आता स्ट्राईक एंडला हादी असेल. यावरती आक्रमण करायचं होतं हादीला. मात्र बॅट बॉलचा काही ते संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. कुठेतरी चांगला कमबॅक इथे केला इथे समीर. 83 धावा इथे रोखायचे. त्यामुळे चांगली गोलंदाजी समीर यांना करावी लागते. जरूर एक मोठी मछली इथे त्यांना सापडलंय. प्रणयला त्यांनी बाद केलंय. समीरचा पुढचा बॉल थोडस गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. इथे झेलची जरूर संधी आहे. इथे देखील फलंदाजाला माघारी पडतात. दुसरा धक्का दुसरा हादरा बसला तिथे हुरेस 11 संघाला.
स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला मात्र तिथे क्षेत्ररक्षक डीपला येत आहेत दीपेश आणि त्यांच्या माध्यमातून इथे क्षेत्ररक्षण केलं जात आहे इथे 2 धाव मात्र जोडल्या जात आहेत या 2 धावेने धावसंख्येत भरणा होईल धावसंख्या होईल ती धावपल करती 4 धावा पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करता 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केल्या तर समीर सुर्वे यांनी आपल्या नावाला साजेशी गोलंदाज त्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जरूर केली गेली आहे दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती असणार राज तोडणकर स्ट्रायकिंगला असणार अलशाहिदला आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी 83 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे त्यामुळे नक्कीच इथे चांगली फलंदाजी होणे गरजेचं आहे तर राज देखील एक नामवंत खेळाडू आहे त्यामुळे तो देखील इथे चांगली गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न करेल ते फुलटॉस होता त्यावरती आक्रमण करायचं होतं मात्र बॅट बॉलचा नीटचा संपर्क नव्हता त्यामुळे या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाहीये निर्धाव चेंडूची ते सांगता होते षटक क्रमांक 2 इथे आता तर पहिलाच बॉल निर्धाव राज गोलंदाज ट्रॅक वरती आहेत राजचा इथे दुसरा बॉल असेल वाईड लाईनला चेंडू हाताळला होता मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जाणार आहे पंचांमुळे या चेंडूला दंडित केलंय पुन्हा त्या वाईलांचा वापर केला इथे चांगला फटका खेळलाय इथे क्षेत्ररक्षक येतोय डीपला मात्र चेंडू होईल फरार येतोय दमदार शानदार चौकार राज आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे अलशाही साठी यावरती आक्रमण केलंय इथे क्षेत्ररक्षक आहे का डीपला इथे झेल होईल का आणि इथे झेल देखील घेतला जातोय इथे अलशाहीतला माघारी पण तिसरा धक्का तिसरा हादरा बसतोय तिथे उरीस 11 संघाला बंधुशेठ वारिशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय बंधुशेठ वारिशे यांचं या ठिकाणी मुख्य मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत असेल पावस प्रीमियर लीग कमिटी तर्फे त्याचप्रमाणे पावस पंचायत समिती गण आमचे मित्र पंचायत समिती सदस्य सन्माननीय नामदेवजी कोकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय मी पावस प्रीमियर लीग तर्फे या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय धन्यवाद नवीन फलंदाज दाखल होत आहेत इनाईट नंबर 5 होती मुजम्मिल लांबाडे स्ट्राईक एंडला असतील पाहिलं गेलं 3 फलंदाज तिथे बाद झाले तिथे
उरीस 11 संघाचे 83 धावांचा इथे पाठलाग करतात. नक्कीच संघ थोडा अडचणीमध्ये सापडला, मात्र मुझम्मिल या फलंदाजाची जरूर क्षमता आहे एक हाती सामना संपवण्याची. मात्र राज तितका चांगला गोलंदाज, पहिला असं बॉल त्याच्यासाठी असणार आहे, त्यावरती चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय, दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर येतोय धमाकेदार चौकार. पहिल्याच बॉल होती ते चौकार प्राप्त केला इथे मुझम्मिलने. राज पुढचा बॉल पुन्हा दाखवून टप्प्याचा, त्यावरती देखील आक्रमण पाहायला मिळतं. चेंडू जाईल वन बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय खणखणीत चौकार. लाजबाब फलंदाजी ते पाहायला मिळते मुझम्मिलच्या मागे. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांनी ते प्राप्त केले. आता मात्र राजचा पुढचा बॉल असणार आहे मुझम्मिल साठी. आता मात्र कशा पद्धतीने खेळ, यावरती देखील आक्रमण करायचं होतं, मात्र बॅट बॉलचा रीडचा इथे संपर्क झाला नव्हता. मात्र एक धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या होईल ती धावपलकावरती 18 धावा. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर उरीस 11 संघाची धावसंख्या 3 गडी बाद 18 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा जोडल्या गेल्या त्या धावपलकावरती 18. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 65 धावांची आवश्यकता आहे इथे उरेस 11 संघाला. या 65 धावांचा इथे पाठला अजूनही करावा लागणार आहे. त्यामुळे नक्कीच इथे मुझम्मिल आणि अक्षयला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. गोल्डन ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन असतात समीर सुर्वे, चांगला नामवंत गोलंदाज. त्याच्या माध्यमातून पहिलं षटक चांगला हाताळलं गेलं होतं. आता चांगला चेंडू पायावरती होता, त्या चेंडूला इथे हलकेच घेऊन काढला. इथे मुझम्मिल पूर्णपणे सन्मान दिला या चेंडूला. एक धाव मात्र जरूर इथे कंप्लीट केले. एका धावेने धावसंख्या होती धावपलकावरती 19 धावा. पाहिलं गेलं तर 2 षटकानंतर पीजी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली होती ती 34 आणि उरीस संघाची आतापर्यंत फक्त धावसंख्या झाली ती 19. त्यामुळे नक्कीच आतापर्यंत पीजी स्पोर्ट्स संघ वरचढ ठरलाय उरीस 11 संघासमोर. इथे दुसरा बॉल असणार आहे, हलकेच घेऊन काढला. या चेंडूला देखील समीर सुर्वे चांगली गोलंदाजी करतायत. पूर्णपणे इथे जखून ठेवलं जात आहे फलंदाजाला. त्यांच्या माध्यमातून कोणत्याही आक्रमक फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. आता मात्र स्ट्राईक एंडला मुझम्मिल असणार आहे. मुझम्मिल मात्र इथे एक आक्रमक जरूर फलंदाज आल्या तरी 2 चौकार जरूर लागवल्यात. मात्र समीरच्या विरोधात कशा पद्धतीने फलंदाजी करतील यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, जरूर फटका फसलाय. इथे झेल घेतला जाईल का? क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याच्या माध्यमातून इथे झेल देखील घेतला गेलाय. मुझम्मिलला माघारी पाठल. चौथा धक्का, चौथा हादरा बसला तिथे उरीस 11 संघाला.
नवीन फलंदाज दाखल होतात निखिल सकपाल. पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये केदार पांचालच्या माध्यमातून 3 चेंडू ते घेतले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण केदार पांचालच्या माध्यमातून ते केलं जातंय. ते पीजी स्पोर्ट संघासाठी 83 धावा इथे रोखायच्या, त्यामुळे ते चांगलं क्षेत्ररक्षण देखील गरजेचं असतं आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण केदारच्या माध्यमातून जरूर केलं जातंय. ते समीर सुरवे चांगल्या प्रकारची गोलंदाजी जरूर करतात. पहिल्या षटकामध्ये देखील त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. प्रणव सारख्या फलंदाज त्यांनी बाद केलं होतं या सामन्यामध्ये. या षटकामध्ये त्यांनी या मुझामिल लांबाडीला देखील ते बाद केलंय. म्हणजे चांगली जे महत्वाचे फलंदाज आहेत ते त्या फलंदाज ते समीरने बाद केलंय. समीर सुर्वेच्या माध्यमातून नक्कीच लाजबाब गोलंदाजी ते पाहायला मिळते. आता मात्र समीर सुर्वे आपल्या षटकात पुढचा चेंडू निखिल साठी हाताळले. निखिल देखील एक चांगला फलंदाज आहे. यावरती निखिलला जरूर इथे चांगला फटका खेळायचा होता, मात्र बॅट बॉलचा काही ते संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 इथे हातात चांगली गोलंदाजी ते समीर सुर्वेच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. ती धावफल करते 20 धावा. 83 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. या 83 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी चांगली फलंदाजी होणे गरजेचं होतं. मात्र मुझम्मिलने 2 चौकार जरूर लगावले होते. मात्र तदनंतर देखील त्याने एक आक्रमक फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आणि त्या फटक्यावरती तो फसला आणि त्याला तंबूचा आसरा धरावा लागला. तदनंतर मात्र एक चांगला चेंडू समीरच्या माध्यमातून ते हाताळला गेला. या चेंडूवरती 1 धाव जरूर कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या 21 होईल. तिसरं षटक नक्कीच प्रगतीपथावरती असणार आहे ते समीर यांचं. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक असणार आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी समीर सुर्वेच्या माध्यमातून ते केली गेली आहे. समीर पाहूया आपल्या षटकातील अखेरचा चेंडू कशा पद्धतीने हाताळी. इथे विकेट काढण्याचा जरूर इथे मनसुदा असणार आहे समीर सुर्वे यांचा. स्ट्राईक एंडला असणार अक्षय कशा पद्धतीने खेळ. यावरती देखील फटका जरूर फसला. इथे झेल घेतला जाईल का, आणि इथे झेल देखील घेतला जातोय. इथे अक्षयला माघारी पडतोय. इथे 5वा धक्का बसतोय तो उरीस 11 संघाला. काय लाजबाब गोलंदाजी ते केली गेली समीर सुर्वेच्या माध्यमातून. ऑल फ्रेंड्स विरुद्ध फुरकान फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचापाशी यायचंय. ऑल फ्रेंड्स विरुद्ध फुरकान फायटर. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. शकीक दरवेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. यापुढे होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की हे षटक संपल्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बंधू शेठ वारिशे शिवसेना उपतालुका प्रमुख, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य आमचे मित्र नामदेवजी कोकरे यांच्या हस्ते हा टॉस घेतला जाईल. ते दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. थोड्याच वेळात टॉस केला जाईल. डीजे चौथं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती असताना राज जरूर समीर सुर्वेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. नक्कीच संघाला पूर्णपणे बॅकफुटला नेलंय उरीस 11 संघाला. चांगला चेंडू होता पायावरती, त्या चेंडूची चांगला फटका खेळलाय. ऑन साइडच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षक आहे दीपेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. मात्र 1 धाव इथे रोखता येत नाहीये. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होईल ती धावपल करते 22 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. पूर्णपणे संघाला अडचणीमध्ये नेऊन सोडलंय तिथे पीजी स्पोर्ट संघाने. उरीस 11 संघाला 83 धावांचा इथे पाठलाग करायचा. शकीक स्ट्राईक एंडला असणार आहेत. राजचा दुसरा बॉल इथे चांगला चेंडू होता. यावर देखील आक्रमण करायचं होतं, मात्र कोणती धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. राज नक्कीच त्याला फलंदाजीमध्ये आपला करिश्मा दाखवता आला नव्हता, कारण थोडासा तो उशिरा आला होता, मैदानामध्ये दाखल झाला होता. फक्त शेवटचे 3 चेंडू शिल्लक होते त्यावेळी. आणि मात्र तदनंतर मात्र गोलंदाजी मात्र राजच्या माध्यमातून चांगली केली. तिथे पण चांगला फटका खेळला ऑन साइडच्या दिशेला. मिडॉनच्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक डीपला आहे दीपेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एका धावती संतुष्ट राहावं लागेल इथे शकीकला. आता मात्र स्ट्राईक असणार निखिल सकपाल हा देखील चांगला फलंदाज. त्याच्याकडे जरूर आक्रमक फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.
हा सामना एक हाती जिंकून त्यांची देखील त्याच्याकडे क्षमता, त्यामुळे नक्कीच त्याच्या माध्यमातून ते फलंदाजी करणं गरजेचं आहे. वरती फुल टॉस बॉल होते, आक्रमण पाहायला मिळतंय इथे. क्षेत्ररक्षक येतोय केदार, मात्र चेंडू होतोय फरार, येतोय चौकार. फुल टॉस बॉल होता. आक्रमण करायचं होतं, अपील केलंय, मात्र अपील मध्ये कोणता आत्मविश्वास दिसत नाहीये. पंचांनी अपील फेटाळलंय, कोणती धाव मिळणार नाही या चेंडूवरती देखील. चांगली गोल आता मात्र कमबॅक केलाय. जरूर या चेंडू चौकार लागावला तर मात्र तदनंतर मात्र हा चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय राजच्या माध्यमातून. राज गोलंदाज ट्रॅकवरती आपल्या षटकात पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला असणार आहे ते निखिलला आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. आता मध्ये चांगला पटका खेळलाय स्ट्रेट रवी, इथे क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. नितेज होता क्षेत्ररक्षक तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण नितेशच्या माध्यमातून इथे. मात्र इथे एकच धावीवरती संतुष्ट राहावं लागेल निखिलला. एका धावीने धावसंख्येत भरणा, धावसंख्या होईल ती धावपल करती 28 धावा. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर उरेस 11 संघाची धावसंख्या 5 गडी बाद 28 धावा. या ठिकाणी मी प्रमुख पाहुणे सन्माननीय बंधुशेठ वारिशे, शिवसेना उप तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे आमचे मित्र पंचायत समिती सदस्य नामदेवजी कोकरे यांना विनंती करतो की त्यांनी ग्राउंड मध्ये या ठिकाणी जाऊन नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. आमचे कॅमेरामॅन मित्र सफवान बारगीर. या ठिकाणी ऑल फ्रेंड संघाने नाणेफेक जिंकलाय. बघूया त्यांचा निर्णय काय असेल. बॉल नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलंय ऑल फ्रेंड संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते फुरकान फायटर संघाला. धन्यवाद. 12 चेंडू आणि 55 धावांची त्यावर षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक होती. यावरती आक्रमण पाहायला मिळतंय. इथे झेल होईल का? क्षेत्ररक्षक आला आहे नितेज आणि नितेजच्या माध्यमातून इथे झेल घेतला गेलाय. इथे निखिलला माघारी परतावं लागेल. 6वा धक्का बसला तो इथे उरीस 11 संघाला. इम्पॅक्ट प्लेअर,  दाखल होतोय तहरीम.
तैरीम सोलकर मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाज ट्रॅक वरती 5वे षटक इथे हाताळताना केदार पांचाल त्याच्या माध्यमातून जरूर चांगलं क्षेत्ररक्षण या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. 3 झेल त्याच्या माध्यमातून तिथे घेतले गेले होते. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळताना पहिल्याच बॉलवरती त्यांनी निखिलला बाद केलंय. त्यानंतर मात्र तहरीम दाखल झालाय. दुसरा बॉल केदारचा असणार आहे. यावरती रिव्हर्सचा फटका खेळायचा होता तहरीम यांना, मात्र बॅट बॉलचा काही ते संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. चांगली गोलंदाजी तहरीमच्या माध्यमातून केदारच्या माध्यमातून केली जाते. केदार पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती चाललाय. 55 धावांची ती आवश्यकता आहे. थोडस कठीण असं आव्हान. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, मात्र बॅट बॉलचा काही ते संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. केदार पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताळेल तहरीमसाठी. फुलटाज होता त्यावर ते आक्रमण केलंय. फटका जरूर फसला इथे. झेल होईल का? केदार गेला होता झेल खाली, मात्र झेल अखेरच्या क्षणी निसटलाय. एक धाव मात्र इथे जोडली गेली. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेने धावसंख्या होईल ती धावपलवरती 29 धावा. 83 धावांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे संघ बॅकफुटला गेलाय इथे उरीस 11 संघ. कारण त्याचे जे महत्वाचे जे फलंदाजी खेळ होती ती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेले आहे. त्यामुळे पूर्णपणे जबाबदारी तळाच्या फलांवरती वाढली आहे. मात्र गोलंदाजी तितकी चांगली ते केदारच्या माध्यमातून आता या षटकामध्ये केली जाते. केदार पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला फटका. टीपला तिथे क्षेत्ररक्षक येतोय नितेश, मात्र झेल काही होत नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होईल ती धावपल करते 31 धावा. त्र्याऐंशी धावांचा पाठलाग करताना पूर्ण संघ अडचणीमध्ये आहे. आता मात्र धावांचा पाठलाग करणं थोडस कठीण झालंय. मात्र क्रिकेट हा अनिश्चित खेळ. इथे काहीतरी करिश्मा दाखवावा लागेल. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेळलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मात्र चेंडू होतोय फरार, येतोय चौकार. बॉलर्स नेम गौरव. गौरव अखेरचं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती असणार आहे. तर स्ट्राईक एंडला इथे चांगला फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे केदार, आणि केदारच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक चांगला अप्रतिम आपलातून झेल घेतला जातोय. इथे फलंदाजला माघारी परतावं लागणार आहे.
नवीन फलंदाज दाखल होत आहेत मतीन हातोडकर स्ट्राईक एंडला असतील. हे देखील एक पूर्णगड मधील एक नामवंत खेळाडू आहेत. पाहिलं गेलं तर पूर्णगड प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी मी पाहिलेली आहे. नक्कीच अखेरचा षटक आहे इथे आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या माध्यमातून केला जाईल. यावरती चांगला चेंडू होता, यावरती अपील केलंय आणि इथे फलंदाज स्वतःहून बाहेर पडतोय. इथे फलंदाज प्रामाणिकपणा इथे पाहायला मिळतोय. पंचांनी डिसिजन दिला नव्हता, मात्र त्याला माहित होतं बॅट चिकडलाय, त्यामुळे तो आपोआप स्वतःहून बाहेर पडलाय. इथे खिलाडूवृत्ती दाखवली जाते मतींच्या माध्यमातून. इथे 8वा धक्का बसतो तिथे उरेस 11 संघाला. पूर्णपणे संघ बॅक फुटला इथे गेलाय. जवळजवळ विजयाच्या दिशेने आगळीच करतो तो पीजीएस स्पोर्ट संघ. फलंदाज दाखल होतात इनायत नंबर 10 वरती दुर्गेश. गोलंदाज ट्रॅक वरती गौरव आहेत. पहिल्याच बॉल त्यांनी विकेट प्राप्त केले. हॅट्रिकचा बॉल आहे इथे, यावरती आक्रमण केलंय. इथे झेल होईल का, मात्र चेंडू होतोय फरा, येतोय दमदार शानदार षटकार. दमदार फटका इथे पाहायला मिळाला दुर्गेश भाटकर यांच्याकडून. पुन्हा एकदा यावरती आक्रमण करायचं होतं, इथे अपील केलंय आणि ते फलंदाज देखील बाद होतोय. एलबीडब्ल्यू स्वरूपात दुर्गेशच्या माघारी परतले. मात्र चौथ्या चेंडूवर तिथे दुर्गेश देखील बाद होतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक इथे केलाय गौरवने. धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती धावफलकावरती 41 धावा. नवीन फलंदाज दाखल होती सोबान. त्र्याऐंशी धावांचा पाठलाग करत असताना उरेस 11 संघाने पूर्णपणे शरणागती ते पत्करले. नक्कीच या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून इथे केली गेली. महत्वाची जी फलंदाज होती, फळी होती ती त्यांनी समीरने माघारी परतवली. तदनंतर पूर्णपणे संघ बॅकफुटला गेला तिथे. तदनंतर चांगला फटका इथे देखील पाहायला मिळतोय ऑन साइडच्या दिशेला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय. एका धावती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेने धावसंख्या 42 पर्यंत पोहोचते. गौरव चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र अखेरचा बॉल, चांगला चेंडू टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने वळलाय. 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो इथे पीजी स्पोर्ट संघाने आणि पराजय पत्करावा लागला तिथे उरेस 11 संघाला. 83 धावांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे शरणागती इथे पत्करली ती उरेस 11 संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघाने देखील पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा.